मराठ्यांचे क्रांती सूर्य मनोजदादा जरांगे पाटील आज मुंबईला उपोषण करत आहेत आणि मुंबईला उपोषणाला बसलेत त्या दरम्यान महाराष्ट्रातले प्रत्येक जिल्ह्यातील आणि प्रत्येक तालुक्यातील मराठा आंदोलक आणि मराठा कार्यकर्ते मुंबईला जात आहेत। हे आपण आज पाहतोय नांदेड येथील हे रेल्वे स्टेशन आहे आणि नांदेडच्या रेल्वे स्टेशनवरून हजारो मराठा कार्यकर्ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून आझाद मैदानावर जिथे जरांगे पाटील उपोषण करत आहेत तिथं जरांगे पाटलांची ताकद वाढवण्यासाठी मुंबईला जात आहेत। तर आपण यांच्याशी थोडीशी बातचीत करूयात। दादा, कुठून आलात तुम्ही? आम्ही मुदखेड येथून निवगा तालुका मुदखेड जिल्हा नांदेड आणि निवगा गाव निवगा येथून मराठा बांधव आज आमचे जे मनोजदादा जरांगे पाटील हे मुंबईला उपोषणासाठी गेलेले आहेत। तर त्यांना समजण्यार्थ त्यांच्या सपोर्टार्थ आम्ही आज निवगा येथून आमचे मराठा बांधव तिथे त्यांची सोय पोळ्या चटणी बेसन हे आम्ही घेऊन रेल्वेला आज निघत आहोत। सकाळी त्यांना खाण्यासाठी आम्ही चपाती पोळी भाकरी ही निवगा येथून गावकऱ्यांनी जमा करून आम्ही जास्तीत जास्त प्रमाणात 20,000 पोळ्याचं नियोजन केलं आणि आज हे आम्ही मुंबईला घेऊन जाणार आहोत। दादाच्या उपोषणार्थ आम्हाला त्यात खाण्याची सोय होत नाही, गैरसोय होत असल्यामुळे मराठा बांधवांची आमच्या गावातर्फे आम्ही आज सर्व समाज मिळून आज नियोजन करण्यात आलं आणि आज रात्रीला आम्ही निघालो, सकाळी तिथे पोहोचणार आणि माझ्या मराठा बांधवांना तिथे पोळी चटणी ही खायला देणार आहोत। आमचा निवगा येथील मराठा बांधव जागृत झालेला आहे। अशाच गावांनी सगळ्या गावांनी मिळून अन्न पुरवठा करायचा आपल्याला आणि ही मराठा समाजाची ताकद सरकारला दाखवून द्यायचं, सरकारला धारेवर धरायचं। मित्र, सरकारने तिथं आपल्या मराठा बांधवांची आज कोंडी केली म्हणून हा समाज एकवटला आणि जरांगे पाटील जोपर्यंत म्हणतील तोपर्यंत आम्ही मुंबई सोडणार नाही, मोडेल पण वाकणार नाही। ही मराठ्यांची जात आहे मित्र। प्रत्येक मराठ्यांना जर आरक्षण सरकारने मागे पुढे केलं किंवा जे काही दगाबाजी अशी जर झाली तर मराठे महाराष्ट्रभर आंदोलन करतील का? 100% यावेळेस जर आम्हाला आरक्षण मिळालं नाही तर आमचे दादा म्हणतील ते आम्ही मार्ग स्वीकारू। दादानी शांत राहा म्हणून सांगितलंय म्हणून समाज हा शांत आहे। एवढा कोटी समाज दादांच्या शब्दावर आहे। दादा ज्या दिवशी आम्हाला मार्ग देतील त्या दिवशी आम्ही जो मार्ग देतील तो मार्ग आम्ही स्वीकारणार आहोत। जर मुंबईला तुम्हाला खाण्यापिण्याची सोय नाही झाली तर काय करणार मुंबईमध्ये? आम्ही असंच आमचे गावगावचे लोक तिथं राशन पाणी पुरवठा करतील आणि मराठा समाजाच्या आरक्षणाला कुठेही कमी पडणार नाही, कारण हा समाज सोबत शेवटपर्यंत राहणार। 100% शेवटपर्यंत राहणार आम्ही दादांसोबत शेवटपर्यंत राहणार। लाख मराठा, लाख मराठा, लाख मराठा।